न्यूज सुपर वन, सत्याचा बुलंद आवाज। अशाच ताज्या महत्त्वपूर्ण घडामोडी बघण्यासाठी सबस्क्राइब करा न्यूज सुपर वन। कोयता आणि चाकूचा धाक दाखवून महामार्गावर लोकांना लुटणाऱ्या आरोपींना मुद्देमालासह नेवासा पोलिसांकडून तात्काळ अटक। याबाबत सविस्तर माहिती अशी की दिनांक 12 ऑगस्ट रोजी फिर्यादी इम्रान रसूल खान वय 28 वर्ष राहणार कटकडी गेट गल्ली नंबर 52 जिल्हा छत्रपती संभाजीनगर हे त्यांचे टाटा एस गाडीने प्रवासी घेऊन आयल्यानगर ते छत्रपती संभाजीनगरकडे जात असताना त्यांना हॉटेल औदुंबर जवळ आरोपी अभिषेक जालिंदर पिंटेकर, भरत बापूसाहेब भागवत दोघेही राहणार मुकिंदपूर तालुका नेवासा जिल्हा आयल्यानगर यांनी फिर्यादी यांच्या गाडीसमोर त्यांची दुचाकी बुलेट लावून गाडी थांबवून त्यांना कोयता तसेच चाकूचा धाक दाखवून त्यांच्याकडील रोख रक्कम 2500 जबरदस्तीने घेऊन तेथून पळून गेले। अशा फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आला। या गुन्ह्यातील आरोपींच्या शोधकामी तात्काळ पोलीस ठाणे नेवासा येथील पोलीस रवाना झाले आणि फिर्यादी यांनी सांगितलेल्या वर्णनावरून तसेच बुलेट गाडीच्या वर्णनावरून आरोपींचा शोध घेतला असता आरोपी पळून जाण्याच्या तयारीत असताना ताब्यात घेऊन अटक करण्यात आले। यातील आरोपी अभिषेक जालिंदर पिंटेकर याच्या विरोधात नेवासा पोलीस ठाणे येथे यापूर्वी खुनाच्या प्रयत्नासह दंगा करणे यासाठी गुन्हे नोंद आहेत। आरोपीच्या ताब्यातून गुन्ह्यातील रोख रक्कम 2500 तसेच त्यांनी गुन्ह्यात वापरलेली दुचाकी बुलेट अंदाजी किंमत 1.5 लाख रुपये तसेच 2 मोबाईल अंदाजी किंमत 30,000 असे एकूण 1,82,500 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे। सदरची कारवाई पोलीस अधीक्षक मुमक्का सुदर्शन, अप्पर पोलीस अधीक्षक सोमनाथ वागचौरे, उपविभागीय पोलीस अधिकारी नीरज राजगुरू, शेवगाव उपविभाग शेवगाव यांच्या मार्गदर्शनाखाली आणि सूचनेप्रमाणे पोलीस निरीक्षक नेवासा प्रताप दराडे यांच्या नेतृत्वात पोलीस उपनिरीक्षक संदीप शिंदे, तपास पथकाचे पोलीस उपनिरीक्षक विकास पाटील, पोलीस शिपाई सुनील गंगावणे, राहुल गायकवाड, राहुल नरोडे, सुमित करंजकर, वासुदेव डमाळे, नारायण डमाळे, अतुल शेळके तसेच उपविभागीय पथकाचे पोलीस हवालदार दत्तात्रय गव्हाणे, ज्ञानेश्वर शिंदे यांनी केली आहे। नेवासा पोलीस ठाणे हद्दीतील नागरिकांना नेवासा पोलिसांकडून आवाहन करण्यात येत आहे की आरोपी यांची गुन्हा करण्याची सवय अशी आहे की हे आम्हाला गाडीचा कट लागला म्हणून किंवा थांबलेल्या लोकांना कोयता आणि चाकूचा धाक दाखवून लुटतात। जर कोणाला यापूर्वी असे धाक दाखवून कुणी लुटले असेल तर त्यांनी नेवासा पोलीस ठाणे येथे किंवा 112 वर संपर्क करावा असे आवाहनही करण्यात आले आहे। न्यूज सुपर वन साठी वृत्त संकलन विभाग नेवासा।